नमस्कार. नमस्कार. आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि मी त्यांची तुम्हाला आधी ओळख करून देणारच आहे, पण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. बुद्धिमत्ता, धाडस, कलागुण आणि जिद्द यांचे सुंदर मिश्रण म्हणजे या वर्षा मॅडम. पुणे येथील बहुगुणी वर्षा मॅडम या कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि सिस्टीम अनालिस्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. व्यवसायात यशस्वी उद्योजिका आणि मनाने एक उत्तम आर्टिस्ट व दिलखुलास डान्सर आहेत. त्यांचा प्रवास सुरू झाला त्यांच्या पतीच्या कंत्राटी व्यवसायातून. पुढे स्वतःचा त्यांनी पार्लर स्टुडिओ उभारला. फॅब्रिकेशन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातही आपला त्यांनी ठसा उमटवला. शॉप फ्लोअरवर प्रत्यक्ष काम करून त्यांनी व्यवसायाचा प्रत्येक टप्पा अनुभवला आहे. पण व्यवसायापुरतीच त्यांची ओळख नाहीये, कला त्यांच्या स्वभावात आहे. त्यांचे पेंटिंग आजही अनेक प्रदर्शनात असतात आणि नृत्य म्हणजे त्यांची ऊर्जा आणि अभिव्यक्ती यांचा उत्स्फूर्त संगम आहे. व्यवसायातील अनुभवातून त्यांनी आर्थिक व्यवस्थापन शिकलेले आहेत. चुका कबूल करून त्या सुधारत इतर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे. वर्षा मॅडम म्हणतात, फायनान्स हे कोणत्याही व्यवसायाचे रक्त आहे आणि कला हे जीवनाचं सौंदर्य. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. अशा या सर्वांग सुंदर व्यक्तिमत्वाचे म्हणजे वर्षा चेडू यांचे आज आपण विचार ऐकूया. तर वर्षा, थँक्यू सो मच अनिताजी. ही माझी मैत्रीणच आहे आणि म्हणून हिने माझं भरभरून कौतुक केलं, तर खूप खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. वर्षा, मला तुला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपण हा जो व्हिडिओ करतोय तो आर्थिक साक्षरतेवर, तर आर्थिक साक्षरता म्हणजेच काय? आर्थिक साक्षरता म्हणजे खरं फायनान्शियल लिटरसी. बेसिक अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पैशाबद्दलचं ज्ञान म्हणजे आर्थिक साक्षरता. पैसा फक्त कमवणे नव्हे तर तो कसा वाढवावा ह्याच्याबद्दलचं ज्ञान म्हणजे आर्थिक साक्षरता. या साक्षरतेकडे कसं वळाला तुम्ही, म्हणजे का करावंसं वाटतं? खरं म्हणजे मी एक व्यावसायिक आहे. सो अगदी सुरुवातीपासून मी व्यवसायातच होते. कधी नोकरी केली नाही. माझ्याच संस्थेत मी सतत काम करत राहिले आणि तेव्हा व्यवसाय म्हटलं की आपण फक्त तांत्रिकी ज्ञान आहे आपल्याकडे तर तेवढं पुरेसं नाहीये. आणि इनफॅक्ट मी म्हणेन व्यवसाय करताना हे आम्हाला जाणवलं की टेक्निकल नॉलेज आहे म्हणून आम्ही व्यवसाय सुरू केला, पण तेवढं पुरेसं नव्हतं. व्यवसाय हा जास्त आर्थिक बाबींचाच, तुम्हाला जास्त आर्थिकदृष्ट्याच खूप माहिती असणं खूप गरजेचं आहे व्यवसाय केला की, हे मला जाणवलं. म्हणजे तुम्ही परचेसेस करता तर तुम्ही मार्केटमध्ये जाता, तुम्ही तुमचा क्लायंट असतो त्याला तुम्ही प्रोडक्ट देता, म्हणजे तिथे सगळीकडे पैशाची देवाणघेवाण आहेच. तुमचे एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला सॅलरी जनरेट करणं हे पण तुमचंच कर्तव्य असतं. त्यांच्यासाठी फॅसिलिटीज देणं हे पण तुमचंच कर्तव्य. आणि ह्या फॅसिलिटीज ज्या असतात त्या आर्थिकदृष्ट्याच असतात. त्याच्यामुळे आर्थिक साक्षरता ही खूप महत्वाची आहे. फक्त व्यवसायातच नव्हे, व्यवसायात खूप महत्वाची, पण प्रत्येक व्यक्तीने आर्थिकदृष्ट्या साक्षर असणं खूप महत्वाचं आहे. पण मग यातून साध्य काय करायचंय? साध्य म्हणशील तर ऍक्च्युली आपण आर्थिकदृष्ट्या आपण साक्षर नसलो तर नुसता पैसा कमवून खरं म्हणजे आपण कुठे पोहोचतच नाही. आता अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आमच्या व्यवसायात म्हणजे मनी मॅनेजमेंट हा प्रकार एक मोठ्या प्रमाणात असतो. जर मला माझा व्यवसाय मोठा करायचा असेल किंवा तो सतत चालू ठेवायचा असेल तरी सुद्धा मी फक्त प्रोडक्ट बनवणं आणि ते विकणं हे फक्त बघून नाही चालणार. मी माझ्याकडे आलेला पैसा कसा प्लॅन करते, मी तो कसा व्यवस्थित मॅनेज करते हे खूप महत्वाचं आहे. तर अगदी आपल्या घरांमधनं पण तू बघशील तर बायका काय करतात, त्यांना पैसे दिले घर चालवायला म्हणून तर त्या पैशाचं नियोजन करतात. म्हणजे तो कुठे कसा खर्च करावा, मग किती वाचवावा त्याच्यातनं. म्हणजेच काय, दे आर डुईंग मनी मॅनेजमेंट ऍट अ व्हेरी मायक्रो लेवल. आम्ही आमच्या व्यवसायात तेच करतो, मनी मॅनेजमेंटच करतो. म्हणजेच काय की फक्त टेक्निकल नॉलेज मला माझ्या घरातलं सगळं येतं, म्हणजे घरगुती ज्या गृहिणी करतात मनी मॅनेजमेंट तर त्या काय फक्त घरातलं सगळं मला येतं म्हणून चालणार आहे का?
बिना पैशाचं तर काहीच नाही होणार, बरोबर. सो म्हणजे पैशाचं व्यवस्थापन हे मला हे कळलं, जाणवलं की अगदी लहान छोट्या ऑर्गनायझेशन पासनं, म्हणजे घरासारख्या छोट्या संस्थेपासनं ते मोठ्या व्यवसायापर्यंत मनी मॅनेजमेंट हे लागतंच. सो मग आर्थिक साक्षरता हवीच ना त्याकरता. पण मला असं म्हणायचं, मग आता 40-50 नंतर बायका सेटल होतात, मग त्यांना असं वाटतं ना की मला आता पुढे पैशाचं काय गरज असणार आहे, आता आम्ही सगळे सेटल झालो, तर मग करायला पाहिजे का अशा स्त्रियांनी सुद्धा. मी आता जवळजवळ 57 इयर्स ओल्ड आहे, तू पण 40 क्रॉस केली असेल किंवा 40 वर्षाची असेल. तू सांग, तुला पैशाचं व्यवस्थापन केलं नाही ह्याचा अभाव वाटतो का नाही वाटतो? वाटतं. सो म्हणजेच मला असं म्हणायचं की अनफॉर्च्युनेटली आपल्या संस्कृतीत पैशाबद्दलची माहिती कमी दिली कारणाने आपण त्याच्याकडे कधी लक्षच दिलेलं नाही. पण आपण मागे केलं नाही, आता काय आपण करायचं, पुढे काय असं अगदी करणार आहे, काय होणार आहे त्याच्याने, असा विचार करण्यापेक्षा ते एक नॉलेज आहे. तर आपण एखाद्या गोष्टीची माहिती घेणं, तुला काय वाटतं की जी गोष्ट आपल्याला माहिती नाहीये त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली तर त्याचा आपल्याला फायदा होईल का तोटा होईल? नक्कीच फायदाच होणार. हो, म्हणजे मोबाईल कधी होते का आपल्या लहानपणी? नव्हते, पण तरी आपण मोबाईल ऑपरेट करायला शिकलो. गॅस नव्हते. मला आठवतंय माझ्या आजीला प्रथम गॅस आला तर ती घाबरायची गॅस वापरायला, पण तरी ती नंतर शिकली. आता आपण विचार करू शकतो का बिना गॅसचं? तसंच आहे, पैसा आधीपासून होता, अनफॉर्च्युनेटली आपण त्याबद्दल काही नॉलेज नाही घेतलं. सो मग ते पूर्वी घेतलं नाही म्हणून आताही घेऊ नये. आता काय 40 ओलांडली हे म्हणणं योग्य आहे का? तर मला असं वाटतं नाही. तुम्ही त्याच्याबद्दल जर शिकला तर कदाचित तुम्ही अजून काहीतरी बेटर लाईफ स्वतःसाठी तुम्ही क्रिएट करू शकाल. मग यासाठी आता आम्ही काय केलं पाहिजे? पहिले तर एखादी गृहिणी असेल ना तर सगळेच रेझोनेट होतील या थॉट बरोबर माझ्या, कारण मी स्वतः पण गृहिणी आहे. मी पण हे केलंय कदाचित पूर्वी जेव्हा काही माहिती नव्हतं. तर आपण बचतीकडे खूप लक्ष देतो, म्हणजे पैसा राखून ठेवूया, कमी खर्च करूया. पण मी माझा मुलगा लहान होता ना तेव्हा त्याला पहिल्यांदा हेच शिकवलं होतं, बिकॉज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्सेस. मी त्याला म्हणलं होतं की पैसा बचत करायला तुला सगळे शिकवतील किंवा तू ऐकशील इकडून तिकडून सुद्धा, पण पैसा खर्च कसा करायचा, त्याचं नियोजन कसं करायचं, म्हणजे आपण आपल्या ज्या गरजा आहेत किंवा आपल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या न मारता आपण आपल्या पैशाचं नियोजन करून त्या सगळ्या पूर्ण करणं हे आपलंच काम. सो म्हणून त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर आपला खर्च नियोजला पाहिजे, म्हणजे प्लॅन केला पाहिजे. आणि मग त्याच्यातनं जे वाचेल, म्हणजे रादर मी म्हणेन जेव्हा आपल्याकडे पैसा येतो तेव्हा आपण पहिल्यांदा बचत किती करावी, किती टक्क्यांनी करावी, तेवढे पैसे बाजूला काढावे आणि ते घरी न ठेवता आपण काय करतो, मी तरी असं करायची, मी एका पर्समध्ये घालून ठेवून द्यायची, म्हणजे लपवले मी ते पैसे. आणि मग ते पैसे खूप झाले की मला असं वाटतं वा आपण 10,000 बाजूला केले. पण आपण त्या पैशाचं करतोय काय? आपण काही विचार नाही करतोय की ते इन्फ्लेशन बीट करतंय का, म्हणजे अजून 2 वर्षांनी 3 वर्षांनी माझे ते 10,000 रुपये 10,000च राहणार आहेत का त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे, हा विचारच आपण नाही केलेला. तर पैसा गुंतवण्याकडे म्हणजे तो वाढवण्याकडे आपला कल पाहिजे. मग तो जर वाढवायचा असेल तर तो कसा वाढवायचा ह्याची माहिती आपल्याला पाहिजे. त्याचे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत का की ज्याच्याने आपण तिथे गुंतवून ते पैसा आपला वाढवू शकतो आणि खात्रीपूर्वक ना, ट्रस्टवर्दी पाहिजे जिथे आपण गुंतवतो. तर मग त्या इन्स्ट्रुमेंट्सची पण माहिती आपल्याला पाहिजे. तर ती प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक व्यक्तीनी, प्रत्येक लहान मुलांनी सुद्धा त्याचं नॉलेज घ्यावं असं मला वाटतं. त्याची माहिती घ्यावी, त्याच्याबद्दलचा थोडाफार तरी सखोल अभ्यास करावा असं मला वाटतं. खूप छान सांगतेस तू आणि मला असं वाटतं ही माहिती अजून ऐकायला खूप आवडेल. तर आपण पुढच्या भागात याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. मी इथे थोडंसं तुला इंटरप्ट करीन आणि मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की फायनान्शियल लिटरसी किंवा आर्थिक साक्षरता हा इतका मोठा विषय आहे आणि क्लिष्ट आहे असं प्रत्येक जण मानतं. आणि त्यामुळेच आपण काय करतो, आपलं जे काय आर्थिक नियोजन आहे तो भार आपल्यावर घेत नाही. तो भार का वाटतो, कारण आपण कधी साक्षर नाही झालो. आपण त्याच्याबद्दलची माहिती घेतली. गणित तोपर्यंत अवघड जातं जोपर्यंत आपल्याला ते सोडवता येत नाही.
आपण शाळेत मागे जर गेलो तर आपल्या मेमरीमध्ये आपल्याला नक्कीच असं कळेल की जो आपल्याला विषय अवघड आपण म्हणतो त्याबद्दल आपण फारशी काही माहिती घेतलेली नसते किंवा त्याचा अभ्यास केलेला नसतो, म्हणून तो क्लिष्ट वाटतो. तर मी म्हणेन की ह्याबद्दल जरूर छोट्या छोट्या स्टेप्स घ्याव्या. खूप अगदी काही मोठं करायला पाहिजे अशी गरज नाहीये आणि ते जेवढं वाटतं तेवढं क्लिष्टही नाहीये. त्याबद्दलची माहिती आणि त्याबद्दलचा अभ्यास जरूर प्रेक्षकांनी प्रत्येक जणांनी करावा. खूप छान सांगितलं वर्षा, आणि मला सुद्धा आज आता ऐकूनच खूप छान वाटलं. हा व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.